नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मला वाटतंय विश्वप्रवक्ते एक असा ढोल झालेत की जो कोणीही येतं बडवून जातं. म्हणजे कोणी येऊन वाजवून जातं त्या ढोलाला, अशा प्रकारची त्यांची अवस्था झालेली आहे. खरं तर विश्वप्रवक्त्यांवर बोलायचं नाही असं तुम्ही मला सांगताय. मीही ठरवलं होतं बोलायचं नाही, पण गंमत अशी आहे की कधी कधी बोलल्याशिवाय राहवत नाही. कारण ते करतात असं की बोलावंच लागतं. पाचामुखी परमेश्वर असतो असं म्हणतात. म्हणजे 5 जणांनी बोललेलं वाक्य खरं असतं असं म्हणतात. ती एक म्हण पण आहे, यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. यातलं शुद्धता काहीच नाहीये, पण सगळंच सगळ्यांच्या विरोधात बोलू लागलो की आपला ढोल कसा बडवला जातो हे लक्षात येऊ लागतं. बरं, हा ढोल वाजवल्यावर कर्णकर्कश आवाज येतोय. म्हणजे अगदी कानाला नको वाटावं असं काहीतरी ऐकायला मिळतंय. पण तरीही हा ढोल लोक बडवत राहतात. गंमत अशी आहे की हा ढोल ज्याच्या मालकीचा आहे त्याला कळतंय की आपला ढोल कोणीही वाजवून जात आहे, पण या ढोलावर कोणतीही कारवाई करायला ढोलाचा मालक तयार नाही. झाकून ठेवावा की कारवाई म्हणजे झाकून ठेवावी, उचलून खुंटीला अडकून ठेवावा, त्यावर काहीतरी पांघरण टाकावं खराब होऊ नये म्हणून. त्याचं ते वाऱ्यानं पाण्यानं त्याचं ते चामडं खराब होऊ नये म्हणून जरा काळजी घ्यावी, लपेटून ठेवून द्याव्या. कोण कशाला वाजवेल? काय कारण आहे वाजवायचं? संजय राऊतांच्या बाबतीत, विश्वप्रवक्त्यांच्या बाबतीत हे असंच झालंय. म्हणजे त्यांचे शब्द, त्यांच्या सगळ्या गोष्टी या तर जगाला माहीत आहेत, त्याच्याविषयी फार बोलण्याची गरज नाहीये. पण तुम्ही म्हणजे हे स्प्रिंग सारखं आहे. स्प्रिंग जितकी दाबाल तितकी उफाळून बाहेर येते म्हणतात. किंवा एखादा बाउन्स होणारा बॉल जितक्या जोरात जमिनीवर आपटाल तेवढ्याच जोरात तो परत उसळी मारून येतो म्हणतात. संजय राऊतांनी आतापर्यंत अनेकांच्या बाबतीत अनेक वाक्य वापरलेली आहेत. आता हे सगळे बॉल बाउन्स होऊन परत संजय राऊतांच्या तोंडावर आपटत आहेत. बरं, संजय राऊतांचं एकट्याचं तोंड फुटलं तर ठीक आहे, यात फटका बसतोय तो उद्धव ठाकरेंना. मला का कोणास ठाऊक उद्धव ठाकरेंच्या विषयात आता मी म्हणत होतो सहानुभूती वगैरे वाटत नसते म्हणून, पण माणसं इतकीही नासमज असू शकतात का हा प्रश्न आता पडू लागलाय. इतकं म्हणजे वेळ पांघरून पेडगावला जाण्यासारखा हा प्रकार आहे. मी तुम्हाला साधारणतः 1.5 मिनिटाच्या अंतरापर्यंतची एक क्लिप ऐकवतोय. म्हणजे ती क्लिप फार मजेशीर आहे. अजित पवारांनी जो काही संजय राऊतांचा समाचार घेतलाय त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलंय आणि त्यात पुन्हा नाना पटोलेही मिक्स झालेले आहेत. नाना पटोलेने आधीच हे डिक्लेअर केलं होतं की संजय राऊत हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते झालेले आहेत. जरा ही जुगलबंदी ऐकताना आपल्याला मजा येईल. हे रिक्रिएशन आहे. म्हणजे माझा दावा असा नाही आहे किंवा मी असं भासवण्याचा प्रयत्न करत नाही आहे की ही जुगलबंदी एकाच वेळी घडलेली आहे. कारण नाना पटोलेंचं वाक्य आधीचं खूप जुनं आहे, ते मध्ये मी घालतोय. संजय राऊतांचं एक वाक्य तेही खूप जुनं आहे. बाकी सगळी ताजी आहेत. दोन्हीकडची, दादाकडची आणि राऊतांच्याकडची. ही ताजी ताजी प्लस शिळी असं मिळून एक 1.5 मिनिटाची मजेदार क्लिप आपल्याला बघायची आहे. मला खात्री आहे तुम्हाला बोर होणार नाही. बघा. ये सच है या झूठ है, ये अजीत दादा ने बताना चाहिए. क्या शिवसेना को नहीं तोड़ा? क्या एनसीपी के ऊपर हमले नहीं हो रहे? परंतु पक्षाचे बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. खासदार संजय राऊत हे आता शरद पवारांचे प्रवक्ते झालेले आहेत. शिवसेनेचे खासदार राहिलेले नाहीत किंवा प्रवक्ते राहिले नाहीत. अरे यार हवा है तो रिकॉर्ड बोलते हैं. हाँ, मैंने लिखा है, जरूर मैंने, और लिखते रहूंगा, बोलता रहूंगा, मैं काम करता रहूंगा. क्या लिखा है मैंने गलत? कुणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक. शरद पवार साहब की बात मैं मानूंगा. पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे. महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाहीये. हा कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. ही कीड संजय राऊत संपवणार. तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. ते खापर का फोडतायत? महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून. मी बोललो ना, मी महाविकास आघाडीचा चौकीदार. चौकीदार सिर्फ चोर नहीं है, चौकीदार डरपोक भी है. अगर मैंने सच कहा है इसलिए मुझे कोई टारगेट करता है तो मैं मानता हूं कि मैं सच बोलता रहूंगा और सच कहता रहूंगा. आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही.
आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता, आमच्या पक्षाचे नेते हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहे. ऐकलत काय वाटतं ऐकल्यावरती? बस एंटरटेनमेंट झाली असं वाटतं. म्हणजे नाना पटोलेंनी इज्जत घेतली आहे तरी संजय राऊतांना काही वाटलं नाही, तरी तोंड घालणं चालूच आहे. म्हणजे नको त्या विषयात तोंड घालण्याची सवय जात नाही. शेवटी अजित पवारांच्या विषयात तोंड घातलं, अजित पवारांनी चांगलं सडकून काढलं. म्हणजे असं आहेत का म्हणत घरात डोकावायला जावं आणि घरमालकांना फाटकन दार बंद करावं आणि तोबाड हवाडावर आपटावं दार, अशी अवस्था संजय राऊतांची झाली दादांच्या त्या सगळ्या विधानांमुळं. पण तरीही संजय राऊत सुधारायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे साहेब, त्यांना सुधारायचं नसेल तर न सुधरू दे. तुम्हाला काय झालंय? तुम्ही का आपल्या माणसांकडून आपली उतरवून घेताय? बरं किती जणांनी बोलावं? किती जणांनी? म्हणजे मी तुम्हाला नाना पटोलेंचं ऐकवलंय, अजित पवारांचं ऐकवलंय. आता एवढ्यावर हे काम भागत नाहीये. संजय राऊतांची टर उडवण्याचं, खिल्ली उडवण्याचं काम अनेकांनी केलेलं आहे. त्यात स्वतः राज ठाकरे आहेत, ते तर मिमिक्री आर्टिस्ट आहेत, त्यांनी उत्तम पद्धतीनं संजय राऊतांची उडवून लावली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस आहेत, महाराष्ट्राचे ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनीही कशा स्वरूपात उडवली आहे तेही तुम्हाला बघायचं आहे. आणि तिसरे आहेत महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांनीही कसं संजय राऊतांची उडवली आहे तेही तुम्हाला बघायचं आहे. बघा, ती एक छोटी क्लिप बघून घ्या. कि संजय राउत तो क्या हुआ, ये तो बात है से ऐसा करते था, ये करते हैं. संजय राऊत एक फ्रस्ट्रेटेड व्यक्ती आहे. ते दिवसभरात काहीही बोलत असतात. किती वेळा उत्तर द्यायची आम्हाला काम धंद्यात, त्यांना नाही आहेत. अरे आता येणारच नाही तो, 8 वाजताचा भोंगा बंद झालाय. बघितलं आता काय वाटतंय? एवढी माणसं आपली खेचत असताना, उडवत असताना तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच धाडसानं बोलायला कमालीचं धैर्य लागतं असा शब्द मी वापरणार नाही. याला कमालीचा कोडगेपणा लागतो, कमालीचा कोडगेपणा. म्हणजे अतिरेक्यांच्याकडं काही सुसाईड बॉम्बर असतात, ज्यांना माहित असतं की आपल्या अंगावर लावलेला बॉम्ब हा फुटला की जसा समोरच्यांचा बळी घेणार आहे तसा आपला सुद्धा बळी घेणार आहे. पण तो समोरच्यांचा बळी द्यायचा आहे, समोरच्यांना मारायचं आहे, या हेतूने स्वतःला तो संपवत असतो. तसे संजय राऊत नेमकं सुसाईड बॉम्बर म्हणून कोणाला संपवायला निघालेत हाच माझ्या समोरचा प्रश्न आहे. म्हणजे ही कीड आहे वगैरे संजय राऊत म्हणतात, ती तुम्हाला ऐकवतो, ते परत एकदा ऐकवतो, ऐका. महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाहीये. हा कीड आहे महाराष्ट्राला लागलेली, ही कीड संजय राऊत संपवणार. ऐकलं? आता याच्यामध्ये ही नेमकी कोणती कीड संपवायला निघालेत? अरे कीड आहे तो महाराष्ट्राला लागलेली असं जे ते जे म्हणतायत ना, ती कोणती आहे नेमकी? त्यांना संपवायचंय कोणाला? बरं भाजप संपतंय का? नाही. एकनाथ शिंदे संपतायत का? नाही. मग संपतंय कोण? हळू 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 मिठाच्या खड्यासारखं विरघळतायत ते उद्धव ठाकरे. मग उद्धव ठाकरेंनी स्वतःच गळ्यात बॉम्ब बांधलेला हा सुसाईड बॉम्बर आपल्या गळ्यात बांधून घेतलाय की काय, हाच प्रश्न मला पडतोय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.